नमस्कार मित्रांनो, आज आपण गणितामधील सरळ व्याजचे काही प्रश्न बघणार आहोत. चला सुरू करूया. पहिला प्रश्न लिहा. 5,000 रुपये मुद्दलाचे दशादशे 10 दराने 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. बघा, इथं आपल्याला मुद्दल, दर आणि मुदत दिलेलं आहे. मग इथं सरळ व्याज कसं काढायचं? त्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. मुद्दल 5,000 रुपये, दर आहे 10% आणि मुदत आहे 3 वर्ष भागिले 100. 0 0 कट. 50 गुणिले 10 गुणिले 3चा गुणाकार करा. 50 10 500 आणि गुणिले 3 म्हणजे 1,500 रुपये. हे आलं याचं उत्तर. सरळ व्याज आलेलं आहे 1,500 रुपये. चला दुसरा सुद्धा एक प्रकार याच्यामध्ये येतो, तो आपण घेऊया. दुसरा प्रश्न लिहा. 12,000 रुपयांचे दशादशे 5 दराने 6 महिन्यांचे सरळ व्याज काढा. आता इथं वर्षामध्ये मुदत नाहीये, महिन्यामध्ये आहे. याला कसं सोडवायचं? तर याच्यासाठी थोडा सूत्रामध्ये बदल होतो. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत, म्हणजे क लिहू आपण कालावधी, भागिले 100. इथपर्यंत पहिलं सूत्र आहे. फक्त महिन्यामध्ये मुदत आली तर गुणिले 12 करायचं 100ला. मग मुद्दल आहे 12,000, दर आहे 5% आणि मुदत आहे 6 महिने भागिले 100 गुणिले 12. भागाकार करा. हे 2 0 2 0 कट. 12 1 12 आणि 0ला 0. 10 गुणिले 5 गुणिले 6 एवढं बाकी राहिलं. याचा गुणाकार करा. 10 5 50. 50 सक 300, म्हणजे याची सरळ व्याज आलेले 300 रुपये. तर हा झाला दुसरा प्रकार. ह्याच्यामध्ये अजून तिसरा एक प्रकार येतो, तो म्हणजे मुदत. मुदत जर दिवसामध्ये दिली तर कसं काढायचं? तर तो एक प्रश्न लिहा. प्रश्न क्रमांक 3. 8,000 रुपयांचे दशादशे 4 दराने 219 दिवसांचे सरळ व्याज काढा. इथं सूत्रामध्ये काय बदल होतो बघा सगळ्यांनी. सरळ व्याज बरोबर मुद्दल दर कालावधी भागिले 100. दिवसामध्ये मुदत जर आली तर गुणिले 365 करायचं, कारण एका वर्षात 365 दिवस असतात. 8,000 गुणिले 4, 219 दिवस भागिले 100 गुणिले 365. भागाकार करताना 2 0 कट. बघा आता 365 आणि 219 या संख्यांना आपल्याला 73नेच भाग देता येतो. 73 त्रिक 219 येतात, 73 5 365 येतात. आता याला परत भाग देत असताना मग 5 न भाग द्या वरती. 5 1 5, 3 उरले 5 6 30 गुणिले 4 गुणिले 3, हे 5 कटले. 16 16 चौक 64, 64 गुणिले 3
1200 दोन हातचा एक, 361 एक 19, 192 रुपये. तर मंडळी, मुदत वर्षामध्ये, महिन्यामध्ये आणि दिवसामध्ये दिल्यावर सरळ व्याज कसं काढायचं ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे.